बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील बनसरोळा या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद माणिकराव धायगुडे। गेली 23 वर्षांपासून ते न्याय विभागामध्ये उत्कृष्ट असे कार्य करत आहेत। अंबेजोगाई शहरामध्ये त्यांचे वास्तव्य आहे। सामाजिक कार्याचीही त्यांना मोठी आवड आहे। आईवडिलांचा मोठा आदर सन्मान त्यांच्यामध्ये आहे। आपल्या आईवडिलांना ते परमेश्वर समजून त्यांची मनोभावे सेवा करतात आणि यामुळे त्यांनी आपल्या घराला देवालय बनवलेलं आहे। घराला बेल न बसवता त्यांनी मंदिराप्रमाणे घंटी बसवून वेगळेपणा जपलेला आहे। बीड जिल्ह्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे। ते उत्तम वकील तर आहेतच, पण ते उत्तम लेखक देखील झालेले आहेत। त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत। त्यांच्या सौभाग्यवतीचीही त्यांना मोठी साथ मिळते आहे। त्यांनाही तो मोठा मान सन्मान देतात। त्यांची मुलं सुप्रसिद्ध झालेली आहेत। आईवडिलांचे नावे सामाजिक प्रतिष्ठान काढून त्यांनी त्यामार्फत सामाजिक कार्य देखील खूप छान चालवलेलं आहे। म्हणून अशा या लक्षवेधी व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद माणिकराव धायगुडे। माझं मूळ गाव बनसरोळा, केज तालुक्यात येतं। मी 2002 जूनमध्ये LLB पासआउट झालो। LLB पासआउट झाल्यानंतर जून 2002 पासून मी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालय येथे वेगवेगळ्या फौजदारी दिवाणी केसेसमध्ये काम केलं। जून 2002 साधारण 23 वर्षापासून मी वकिली व्यवसाय करतो। माझं लग्न 2006 मध्ये खरं तर नशिबानंच मला बायको मिळाली असं म्हणता येईल। सौभाग्यवती, सौभाग्यानं मिळालेली सौभाग्यवती आहे। कारण माझ्या या प्रवासामध्ये बरंचसं मोलाचं तिचं सहकार्य आहे। कारण माणूस हा चुकीचा पुतळा असतो, परंतु मी न्यायालयामध्ये बघतो की म्हणजे आज छोट्या छोट्या कारणावरून म्हणजे विभक्त झालेले आहे। परंतु माझ्या अशा अनेक चुका जिनं स्वतःच्या पदरात घेऊन मला माझ्या कार्यामध्ये सपोर्ट केला ती म्हणजे माझी देवनंदा। आणि मला असं वाटतं की माझ्या नावानं आज मुलांची ओळख आहे, परंतु हळूहळू मला तुम्ही प्रशांतचे पप्पा का आणि स्वराचे पप्पा का असं म्हणताना गर्व वाटतो। कारण त्यांच्या नावानं माझी आज ओळख होती ती माझा मुलगा स्वर आणि प्रशांत। एक खरोखरच म्हणजे हे जी म्हणजे आईवडिलांनंतर जी काही माझं म्हणजे पत्नी मुलं असतील हे कुटुंब, या कुटुंबात मी अतिशय आनंदानं या म्हणजे मंदिरात राहतो। आणि खरोखरच मी एक माझी लाभलेली जे फॅमिली असेल, मित्र कंपनी असेल, तर ते खरोखरच नशिबानं मिळालेले आहे। आणि जे माझे मित्र आहेत, कोरोनाचा काळ थोडक्यात सांगायचं म्हणलं तर कोरोनाच्या काळामध्ये जो माणूस माणसाच्या जवळ येत नव्हता, अक्षरशः ज्या ठिकाणी मी ॲडमिट होतो त्या ठिकाणी स्वतःच्या बापाकडं मुलगा आला नाही। स्वतःच्या बापाला मुलानं डॉक्टरनं विचारलं की आता कोरोना संपत म्हणजे ह्याचे जे जीवाणू आहेत, कोरोनाचे जे काही विषाणू आहेत हे आता नाहीत, कारण 15 दिवसापेक्षा जास्त आजारी आहेत दिवस झालं, त्यामुळं त्याला तुम्ही गावाकडे घेऊन जाऊ शकता। परंतु तरी देखील त्या मुलानं आपल्या बापाला गावाकडे घेऊन गेले नाही। परंतु अशा परिस्थितीमध्ये कधी कधी मला अभिमान वाटतो की जर मी काय कमवलं असेल तर ती मित्र कंपनी कमवलीत, माणसं कमवलीत। आणि त्याच काळामध्ये माझ्याकडं माझ्या वडीलही त्यावेळेस कोरोनामध्ये आजारी होते। भाऊही अमरावतीला कोरोनामध्ये आजारी होते। आणि वडिलाला ॲडमिट करून
डॉक्टर बघून परिस्थिती बघून ऍडमिट करून घेत नव्हते, अशी कंप्लीट अवघड परिस्थिती होती. परंतु तरी देखील गोपाळ कांदे माझ्या मित्रानं वडिलाला ऍडमिट करण्याची सोय केली आणि वेळप्रसंगी माझ्याकडे येऊन त्यांना कपडे धुले. म्हणजे माझे जी कोरोनातली कपडे असतील ती घरी येऊन धुले. अक्षय एवढा मोठा माणूस, संस्था चालक आहे, 2 संस्था आहेत, 150-200 कर्मचारी आहेत, अशा परिस्थितीत सुद्धा कुठलीही लाज त्यांना किंवा कुठलाही म्हणजे अभिमान हे न बाळगता त्यानं माझी सेवा केली. आणि त्याचबरोबर जो माझा जीवलग मित्र आहे नवनाथ चौरे म्हणायचा, तो सुद्धा मोठा व्यावसायिक आहे. पण तो मोठा व्यावसायिक असून त्याच्याकडे 10-5 माणसं कर्मचारी कामाला असून सुद्धा त्यानं कोरोना काळामध्ये मला दररोज संध्याकाळी स्वतः डबा घेऊन यायचा, मला जीव घालायचा आणि जीव घातल्यानंतर मला तो फिरवायचा आणि त्याच्यानंतर तो घरी यायचा, आंघोळ करायचा आणि त्याच्या कुटुंबासोबत जेवायचा. म्हणजे असं जोपर्यंत साधारण 15 दिवस त्यानं हे काम केलं. आणि हे 15 दिवस काम करत असताना म्हणजे कुठलंही म्हणजे असा पिरियड होता तो की माणूस माणसाच्या जवळ येत नव्हता. तर त्यानं मला स्वतःच्या माझ्या कॉटवर येऊन त्याला मला स्वतः जीव घातलं. म्हणजे ही सेवा करणं किंवा हे जे मित्र भेटणं हे नशिबानं भेटायला लागते. आणि त्याचबरोबर जे माझे नातेवाईक आहेत, माझे मित्र आहेत, रावसाहेब करणं म्हणून जिल्हा परिषदेला शिक्षक आहेत, येडल्याचे आहेत, त्यांनी सुद्धा सकाळचा डब्बा स्वतः घेऊन येणं, मला जीव घालणं, जीव घातल्यानंतर कमी जास्त सगळी चौकशी करणं आणि नंतर घरी जाऊन जेवण करणं, हे असे जे काय मित्र भेटले म्हणजे सुनील साखरे असतील, गोपाळ कांदे असतील, नवनाथ चौरे असतील, रावसाहेब कर्णर असतील, तुळशीराम सोन्नर असतील, गोविंद सोन्नर असतील, अशा अनेकांची नावं घेता येतील. असे अनेक मित्र, अर्जुन चौरे असतील, अशा अनेक मित्र मला मिळाले. तर खरोखरच हे नशिबानं घ्यावं लागतं. कारण जीव तर आपण प्रत्येकाला लावतो, परंतु त्या जीवाला जीव देणारे हे फार कमी माणसं मिळतात. आणि मग त्यामुळं मी कधीच देव मानत नाही, त्या माणसामध्ये देव मानतो. कारण हे जी देवरूपी माणसं मिळाले, ज्यांनी मला जगवलं, तेच माझ्यासाठी मोठे देव आहेत. मला ज्यांनी घडवलं, खरोखरच मला, कारण मी देव बघितलेला नाही, परंतु मला घडवणारा देव बघितलेला, तो देव म्हणजे माझा मोठा भोराम कृष्ण. कारण मला त्यानं घडवलेले, मी देव बघितला नाही, परंतु ज्यांनी मला जन्म दिलाय, मला घडवलंय, संस्कार दिला, ती माझी तात्या आणि आभी, ह्यामध्ये मी देव मानतो. ही जी घर बांधलं ती माझ्या आईवडिलांसाठी बांधलं. ह्या घरामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही, कुठंच अख्ख्या जगामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही अशी एक सिस्टम माझ्या मनामध्ये आली की ह्या घरामध्ये जे राहतात ते म्हणजे जिथं माझे मायबाप राहतात, म्हणजे तात्याबाई राहतात, ती म्हणजे घर हे देव आहे, म्हणजे ते देव आहे आणि ते जिथं राहतात ते मंदिर आहे. आणि त्या मंदिरात येण्यासाठी प्रत्येकानं येताना अगोदर बेल कुठलीही न वाजवता अगोदर घंटी वाजवून यावी. कारण मी माझ्या घराला बेल बसवली नाही, मी माझ्या घराला घंटी बसवली. घंटी अशी बसवली की मध्ये जर कोणाला यायचं असेल, दरवाजा उघडावा असं वाटत असेल, तर अगोदर ती दोरी ओढायची. तिथे लिहिलेलं आहे मी की बेल वाजवण्यासाठी कृपया ही दोरी ओढा. ती दोरी ओढली की मध्ये मंदिरात जशी घंटी वाजते तेवढ्याच क्षमतेची, तेवढ्याच चांगल्या म्हणजे कंपनाची घंटी वाजते. आणि घंटी वाजल्यानंतर पाहुणा किंवा मित्र परिवार प्रवेश करतो. तर अशा परिस्थितीमध्ये मी जी केलेलं आहे किंवा हे आहे ती माझ्यासाठी ही देव आहेत. आणि म्हणजे सांगण्यासारखं बरंच काही आहे, त्याबद्दल पुढे मी सांगालच. नाव सांगा. माणिक भाऊराव धायगुडे. काका, तुमचे चिरंजीव ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे एक गुणी व्यक्तिमत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व, आणि त्यांना घडवणारे तुम्ही आहात, वडील, नाही का? तर काय सांगाल नेमकं की काय काय नेमकं कष्ट घेतले? काय कष्ट आपले रानातूनच कष्ट केले. बर, जुने दिवस कसे होते नेमके? काय हालाल किती होते जरा. काय 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 काम केलं नेमकं आणि ज्या कष्टातनं मुलांना तुम्ही घडवलं? खरं तर जे कष्ट आहे तेवढं तर केलंच. हा, बर. आणि आता कसं आहे, कोळपे धरले तर 2 माणसं लागतात, अच्छा, नांगर धरला तर 2 माणसं लागतात, पेरायचं असलं तरी 2 माणसं लागतात. एका माणसाच्याने काहीच होत नाही. मुलांना घडवणं एवढं सोपं नाही का? त्यांना चांगले संस्कार देणं, तर आपली मुलं चांगली व्हावीत यासाठी तुम्ही काय केलं नेमकं ते सांगा. हेच म्हणलं, आपल्या हालाकीचे दिवस गेले तर मुलाचे तरी जाऊन हालाकीचे दिवस. अच्छा,
बरं, आता दिवस पालटले आता नाही का? हा, आता दिवस, पालटले. आता खरं तर दिवस सुगीचे आहेत, हा, सुगी. आनंदाचे नाही का? हा. तर काय वाटतं नेमकं आता ज्या वेळेला मुलाचा गौरव होतो, नाव झाले आता, नाही, चांगलं वाटतंय आता? हो. आई, नाव सांगा तुमचं. माझं नाव सत्वशीला दायगुडे. आज आम्ही मुलाखत घेतली आहे, गौरव केला आहे, कौतुक केलं आहे तुमच्या लेखाचं, हा. जे की वकील आहेत, नामवंत वकील आहेत. हो. तर निश्चितपणे आई आपल्या लेकरासाठी बरंच काय करायला असते, हा. पण केलं हे सांगायचं नसतं नाही का? हो ना. पण या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला ऐकायचं खरं तर की आपला मुलगा, आपली मुलं घडावीत यासाठी एक आई म्हणून आपण काय काय केलं नेमकं? त्यांना चांगले संस्कार लावावे लागतात की कोणासंग भांडणं करू नका बाबा, बरं, दुसरं काही आगावपणे करू नका. आता हरबडीचे दिवस आहेत आपले, कमी कमी पैसे खर्चा. लहानपणी वकील साहेब कसे होते नेमके? लय आगाव होते ना. बरं, आणि मग आगाव होते त्याच्यामुळे जरा थोडं त्यांना शिकवावंच लागत होतं. अच्छा, असं करू नको, तसं करू नको. हा, म्हणजे आपला मुलगा शिकावा यासाठी तुमची नेमकी काय तळमळ होती? लय तळमळ केली मी, शिक म्हणून सारखं त्याला हे करायचं. बरं, मग लहानपणी शिकावंच लागतं म्हणलं. इथं शेतात नाही जमत, बरं, आपल्याला शेत कमी म्हणलं, लईच कमी होता आम्हाला रान. आपल्या लेकरांना शिकवण्यासाठी तुम्ही कष्ट घेतले आहेत नाही का तुमच्या मालकाबरोबर? काय 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 काम करायचं त्या काळात? सगळं रानातलं काम, गंजीवर पेंड्या टाकायच्या, गाडीवर रचताना पेंड्या टाकायच्या, पेरायचं, खात पेरायचा महाग, कोळप धरायचं. त्या काळात आई असं वाटत होतं का की आपले दिवस पालटतील? नाही, असले दिवस येते ना असं वाटलंच नाही. स्वप्नात बी नव्हतं आम्हाला असलं घर भेटल म्हणून बी स्वप्नात नव्हतं बघा. बरं, आम्हाला घरच नव्हतं राहायला. इकडून पाणी यायचं, तिकडून पाणी यायचं. लोकांच्या चिरबंदी भिताडावर पत्र टाकलेले, म्हणजे चिरबंदी वाटत पाणी येणारच ना. नुसतं खाली ढवसा असायचा, रानात गेलं की पुन्हा ती उपसायचा, त्या ओलेवर लेकरं निजवायचे. इतके आमची हालत होते. आता दिवस पालटले आहेत, आता आनंद आहे खरं तर मला. लय आनंद, लयच भलता सुख. आताच्या इतकं सुख भेटन म्हणून वाटलं नव्हतं, नाही वाटलं. बरं, आता बऱ्याच लोकांकडनं कळत असं की वकील साहेब खूप चांगलं काम करतायत, स्वभाव चांगला आहे. काय वाटतं आई म्हणून नेमकं आता? लय चांगलं वाटतंय की आता लोक बी सांगत येत ना. आता आम्हाला लय असं असं शिकविलं, मग आम्हाला आमच्याकडून पैसे सुद्धा घेतले नाहीत. बरं, अशा लोक सांगत आहेत बरं का. आम्हाला नुसतं राय दिली ह्यानी, नुसतं आम्हाला असं करा तसं करा म्हणून शिकविलं. अशामधून बी बरेच लोक महागारी लावले, नका भांडणं करू, मिटवून घ्या तुम्ही. लय लोकायला मिटवून तर घ्यायला लावलं, आणि काय जे निवळ मिटविना गेले मग त्यांचे भांडणं घेते ते. बनसरोळा या गावात तुम्ही आता लेकाबरोबर आता इथं आलात अंबाजोगाईला. हो, कुठं करमतं नेमकं, गावाकडं का इथं? मग आता जिथं लेकर असते तिथंच करमत आहे ना. निश्चितच. जिथं कुठं बी असतं आई एक विचार असं वाटतं की प्रत्येक वेळेला काहीतरी आपल्या अपेक्षा असते, तशी तुमची काय अपेक्षा नेमकं माझी लेकराच्या? आता काही राहिली नाही, त्यानं ठुलीच नाही अपेक्षा काय ती. बरं, काय सगळी पूर्ण झाली, पूर्णाच्या वरलं झालं, लय वरलं झालं. काहीच हे नाही, आता राहिलंच नाही काही. संघर्षामध्ये एक गोष्ट स्पष्ट असते, एक तर पूर्ण विजय असतो किंवा पूर्ण पराभव असतो. परंतु आनंद एका गोष्टीचा असतो की दोन्ही ठिकाणी प्रयत्न केलेले असतात. कारण असं म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर. कारण या जगामध्ये त्याच लोकांना रडण्याचा अधिकार आहे, हसण्याचा अधिकार आहे की जी माणसं मनातून प्रयत्न करतात. आणि असं म्हणतात की कोशिश करणे वालों की कधी हार नाही होती. कारण जी माणसं प्रयत्नवादी असतात तीच माणसं खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जिथं ठरवलं आहे तिथपर्यंत ती गेलेले असतात. आणि मग अशी माणसं संघर्षपुत्र असतात, संघर्ष सूर्य असतात. आणि या संघर्षातूनच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला असतो. कारण जोपर्यंत आत्म्यामध्ये विश्वास आहे तोपर्यंत मला जग अगदी किरकोळ वाटतं, लहान वाटतं. आणि जी माणसं आत्मविश्वास गमावतात त्यांना मग हे जग अगदी विचित्र वाटतं, अगदी शिल्लक काहीच नाही असंही वाटतं. आज मुलाखतीच्या माध्यमातून एका संघर्षपुत्राची आपण गोष्ट, कहाणी मांडणार आहोत. अर्थातच ही कहाणी आहे केज तालुक्यातील बनसरोळा या गावचे भूमिपुत्र सन्माननीय ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद दायगुडे साहेब. मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत.
आज विधी क्षेत्रामध्ये नाव आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये नाव आहे. अगदी मी तर म्हणेल की ज्या ज्या नजरेने बघावं त्या त्या नजरेत तुम्ही भरता करतो नाही का. कारण मित्रांसाठी दिलदार मित्र आहात नाही, आई वडिलांसाठी आदर्श पुत्र आहात, पत्नीसाठी आदर्श पती आहात, मुलांसाठी आदर्श पिता आहात. मला असं वाटतं की हा आदर्शवाद जगणं फार अवघड असतं. त्यासाठी आपण चांगलं असावं लागतं नाही का. मला असं वाटतं की चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं असावं माणसाने. सर, आज या अंबानगरीमध्ये एक नाव झालेलं आहे, परंतु आम्हाला सुरुवात करायची तिथून गावाकडनंच. अगदी तुमचं गाव म्हणजे केज तालुक्यातील बनसोडा, बनेश्वराची पावनभूमी, आणि या पावनभूमीमध्ये आपण लहानाचे मोठे झालात. काय सांगाल नेमकं की बालपण कसं होतं, अगदी गावाकडच्या काय नेमक्या आठवणी आहेत? खरं तर बालपण म्हणजे माझं पूर्ण कामामध्येच गेलं. म्हणजे जसं मला कळतंय ना की मी कधीपासून शेतातलं काम करू लागलो हे मला असं स्पेसिफिक नाही सांगता येणार. म्हणजे मला जसं कळतंय तसं मी शेतातलं काम करतोय. म्हणजे घरची परिस्थिती हलाखीची होती. म्हणजे असे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये मी शिकलो. मला अभ्यासासाठी कधी वेळ मिळाला असं कधीच झालं नाही की मला आता अभ्यासासाठी वेळ मिळाला आहे किंवा अभ्यासासाठी स्पेशल वेळ मिळाला. मी ज्यावेळेस शाळेमध्ये असेल, शाळेचा जो टाइम सोडला तर शाळेच्या टाइम व्यतिरिक्त मला अभ्यासासाठी स्पेशल वेळ मला कधी मिळाला नाही. जेवढं मी शाळेमध्ये शिकलो, शाळेतील शिक्षकांना मला शिकवलं तेवढं मी अगदी मन लावून ते शिक्षकाकडे लक्ष देऊन क्लासमध्ये शिक्षकांनी जे शिकवतील त्याकडे लक्ष देत होतो आणि ते आत्मसात करायचं एवढं मात्र लहानपणापासूनच. असं म्हणतात की गावखेड्यातली मुलं कणखर असतात आणि मग ही मुलं कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे हटत नाहीत आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर तो साक्षात्कार होतो आम्हाला. खरं तर सर, गावाकडे या ठिकाणी जे दिवस कसे होते, अगदी तुम्ही उल्लेख केला की शेतामध्ये भरपूर काम केलं आहे, तर आम्हाला मुद्दाम ऐकायचे काय काय काम केलं नेमकं आणि त्या रानातल्या शेतातल्या काय आठवणी त्या? शेतामधली कामं, शेतीतली कामं म्हणजे आता वेगळं काही नाही. सुरुवातीला एखादं उन्हाळ्यामध्ये शेत नांगरावं लागतं. नांगरल्यानंतर त्याला मोगडावं लागतं. मोगडल्यानंतर पाळी घालावी लागते आणि पाळी घातल्यानंतर ज्यावेळेस जूनचा पाऊस मेघाचा पडेल त्यावेळेस त्याला एकदा परत पाळी घालावी लागते, पेरणी करावी लागते आणि पेरणीनंतर कोळपावं लागतं. कोळपल्यानंतर कापूस वगैरे लावलेला असेल तर त्याला खात घालावा लागतो, फवारावं लागतं आणि त्याची नंतर काढणी वगैरे होते. अशा पद्धतीचे जे हे सर्व कामं आहेत, हे सर्व कामं पेरणी सहित म्हणजे शेतातलं असं कुठलंच काम नाही, कुठलंच म्हणजे कुठलंच. एखाद्या अव्वल शेतकऱ्याला काही एखादं काम येणार नाही, परंतु मला असं एकही काम शेतातलं नाही की ते मला येत नाही. सर, जवळ आई वडील असतात पण तरी सुद्धा माणसं मंदिरामध्ये देव शोधतात. तुम्ही तर अगदी आई वडिलांनाच देव मानता नाही का. आणि ज्या आई वडिलांना आपण देव मानता त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत तुमच्यासाठी, तुमच्या भावासाठी. तर आम्हाला तुमच्या शब्दात ऐकायचे खरं तर की तुमच्या आईने आणि वडिलांनी तुम्ही चांगले घडावेत, तुम्हाला तुमच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी घेतलेले कष्ट. सर्वांचेच आई वडील कष्ट घेतात. जगामध्ये असा कुणाचेच आई वडील नाही की आपला मुलगा चुकीच्या दिशेनं जावा किंवा मोठा होऊ नये किंवा त्याचं नावलौकिक होऊ नये असं कुठल्याच आई वडिलाला वाटत नाही. तसंही माझ्या आई वडिलाला कधी वाटलं नाही. माझ्या आई वडिलांना आम्ही शिकावं म्हणून बरेच प्रयत्न केले, कष्ट घेतले आणि वेळप्रसंगी स्वतःच्या अंगाला कपडा मिळाला नाही परंतु ते आम्हाला घेतला, स्वतःच्या पायाला चप्पल मिळाला नाही परंतु ते आम्हाला त्यांनी घेऊन दिले आणि परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला आटोकाट शिकवण्याचा प्रयत्न केला. परंतु शिकवणे एवढंच नाही तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे संस्कार, जे की कुठल्याच बाजारामध्ये कुठल्या दुकानामध्ये मिळणारी वस्तू नाही. पण ते संस्कार जे आहेत, संस्कार म्हणजे काय की जे आई आहे, आईनं आम्हाला लहानपणापासूनच सांगितलं की कुणाचं मन दुखवायचं नाही, कुणाचं वाईट करायचं नाही आणि आपलं पोट भरल्यानंतर तरी किमान दुसऱ्याचा विचार करायचा. हे जी गोष्टी आहेत या गोष्टी आम्हाला लहानपणापासून आईवडिलांनी शिकवल्या, आम्हाला आईवडिलांनी संस्कार दिले. सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल ह्या शिक्षणाबरोबर संस्कार. आणि संस्कार म्हणजे काय की जे माझे आईवडील घरामध्ये चर्चा करत होते लहानपणी असताना सुद्धा, तर ते चर्चा काय असायची की कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाचे लुबाडायचं नाही, कुणाची मान मोडायची नाही, कुणाला खोटं बोलायचं नाही, म्हणजे हे संस्कार होते. आणि तेच संस्कार आमच्यावर झालेले आहेत.
म्हणजे मला हे असं वाटतं की आज जे आपण बघतो की संस्कार ह्या मुलाला नाहीत, संस्कार त्या मुलाला नाहीत, हाच जास्त संस्कार मुलगा आहे असं आपलं म्हणलं जातं. परंतु माझं म्हणणं आहे संस्कार म्हणजे वेगळं काही नसतं. आपण जे घरात बोलतो, आपण जे दुसऱ्याविषयी चर्चा करतो, आपण ज्या पद्धतीनं घरामध्ये वागतो ते म्हणजे संस्कार. चांगलं बोलावं, चांगलं वागावं आणि यासाठी आई वडिलांनी खास प्रयत्न केले पाहिजेत. खास प्रयत्न केले. सर एक थोडंसं मला विचारावं वाटतं की गावाकडे बनसोळ्याला घर जे होतं ते अगदी बनेश्वर मंदिराच्या पाठीमागे. तुम्ही अंबाजोगाई आलात तर आताही घर गॅलरी मंदिराच्या पाठीमागे नाही का, परंतु गावाकडलं जे घर होतं तुमच्या बालपणीचं त्या घराच्या काय आठवणीत? कारण हे तर घर अगदी एअर कंडिशनचं आहे नाही का, चांगलं आहे, मोठं आहे, पण गावाकडचं घर कसं होतं त्या काळात? गावाकडचं घर सुरुवातीला तर म्हणजे आम्ही कुंभारवाडा असायचा, एकदम गावाच्या पश्चिमेला घर होतं आमचं. तर एकेकाळी गुरुजी माझे इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत, त्यांच्या पाठीमागं माझं घर होतं. तर फार तर एक 10 पत्र्याचं घर असेल, ते सुद्धा मोठं होईल 10 पत्र्यात सुद्धा, पण तिथं लाईट वगैरे नव्हती. मग 7वीला आमचे चुलत्याला वाटून आलेलं एक घर होतं धायगुड्याच्या वाड्यामध्ये, शिवाजी चौकामध्ये. तर आम्ही तिथं राहायला गेलो. तिथं लाईटचं हे असल्यामुळे आम्हाला छान वाटलं की पहिल्या चिमणीमध्ये आम्ही अभ्यास केलेला, परंतु आता लाईटच्या उजेडामध्ये अभ्यास करायची हे आले. आम्ही कितीही वेळ थोडंसं अभ्यास करायचो किंवा बसायचो किंवा ती छान वाटायचं आम्हाला. परंतु त्याच्यानंतर म्हणजे ती जी घर होतं तेही पत्र्याचंच होतं आणि पत्र्याच्या घरामध्ये तिथं घुशी भरपूर होत्या. म्हणजे बऱ्याचदा पत्रे गळके असायचे. उन्हाळ्यामध्ये आम्ही त्याला म्हणजे पावसाळ्यामध्ये गळू नये म्हणून ती उन्हाळ्यामध्ये पकडून ती डांबर लावायचं आणि ते डांबर काही ठिकाणी लागायचं, काही ठिकाणी लागायचं नाही. आणि ज्यावेळेस पाऊस यायचा, पाऊस सुरू व्हायचा, त्यावेळेस पावसाच्या ज्यावेळेस गळायचं घर त्यावेळेस कधी आम्ही घराच्या खाली त्या पत्र्याच्या खाली म्हणजे पाणी परवारामध्ये सांडू नये म्हणून टोपलं ठेवायचं, तर कधी वाटी ठेवायची, तर कधी परात ठेवायची, तर कधी भगुनं ठेवायचं. आज त्याला पातीलं म्हणत होतो आम्ही, त्यावेळेस भगुनं म्हणत होतो. ज्या वेळेला घर गळायचं त्यावेळेला काय वाटायचं, काय भावना होत्या? नाही, आता ही परिस्थितीच अशी होती तर म्हणजे की आहे परिस्थितीशी तोंड देणं हाच एक मार्ग होता की ठीक आहे त्याच्यातून आपण भिजलो नाही पाहिजे. परंतु ज्यावेळेस आम्ही संध्याकाळी हे सगळं ठेवून झोपायचो त्यावेळेस सकाळी घुशीने मात्र आमच्या म्हणजे जिथं झोपतो त्या उशाला, पायथ्याला असे मोठे मोठे ढिगारे करून घुशीनं रात्रभर कष्ट करून ती माती आणून ठेवलेली असायची. आणि ते माती आम्ही सकाळी मग ते दगड वगैरे आणायचे, त्या बोळामध्ये घालायचे. ते जी माती आणून टाकलेली आहे ती काही उचलायची आणि काही मातीचा चिकूल करून ते परत थापटून ते गोळ बुजायचे आणि ती पाणी वगैरे जे साचत ती बाहेर टाकायचं. आणि घरामध्ये स्वयंपाक सुरू असताना एवढा धूर असा म्हणजे गच्च भरलेला असायचा, कारण खिडकी वगैरे हा प्रकारच नव्हता. फार तर ती एक कांडकं लावायचं आम्ही पत्राला ते वर हे करून त्या दोन्ही पत्र्याच्या मध्ये एक कांडकं लावायचं आणि ते कांडक्यानं त्या जितका धूर त्याच्यातून जाईल तेवढा धूर जायचा. बाकी डोळे गच्च भरून आमचे लाल गुंद व्हायचे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यावेळेस दिवस काढलेले आहेत. म्हणजे घरात त्या चुलीचा धूर आणि डोळ्यामध्ये धारा कंटिन्यू ठरलेलं होतं. सर तुम्ही मग एक उल्लेख केला की चिमणीचा, की तुम्ही चिमणीच्या प्रकाशामध्ये अभ्यास केला आहे. हल्लीच्या मुलांना चिमणी काय तर म्हणजे कळणारच नाही. तसं झाडावरली चिमणी आणि घरामध्ये प्रकाश देणारी चिमणी हे दोन्ही आता आदर्श झाले खरं तर चिमणीच्या प्रकाशाखाली तुम्ही जो अभ्यास केला आहे आम्हाला ते काही प्रसंग सांगा सर. काय करायचं की बहीण असायची अभ्यासाला, मोठा भाऊ आमचे जे चुलते आहेत DV धायगुडे म्हणून विद्यापीठावर त्यांनी ते नाथपेठाला त्यावेळेस उपप्राचार्य होते, त्यांनी ते मोठ्या भावाला घेऊन गेले. परंतु ज्यावेळेस आम्ही बहीण आणि मी, अक्का आणि मी ज्यावेळेस असायचो तिथं त्यावेळेस चिमणीच्या उजाडाखाली अभ्यास करायचा. त्या चिमणीला घासतेल म्हणायचं तर कधी आम्ही ती त्याला काय पेड आपलं हे रॉकेल म्हणायचो. तर ते रॉकेल जास्त संपू नये म्हणून आम्ही तिला एक म्हणजे वात असायची. तर नंतर ते म्हणजे काय ती चाकाची चिमणी आली, म्हणजे चाक फिरवायचं ती वर हे वात जायची आणि पहिली खालून हे करायचं तिला जास्त वात जर जास्त उजाड जर पाहिजे असेल तर तिला तिची वात आणि वर ढकलायची हाताने. तर तो जो अभ्यास असायचा कधीतरी अभ्यास करण्याचा जो ज्यावेळेस वेळ मिळायचा तर ते अभ्यास करायला आम्ही कधीतरी त्या चिमणी खाली बसायचो. फार चांगल्या आठवणीत नाही का सर. काय असतं की बालपणी प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, खरं तर स्टोरी एकच असते
पण प्रसंग वेगळे असतात. तर तुमच्या बालपणी काही घडलेले काही प्रसंग आम्हाला सांगा. अगदी तुम्ही मग एक बोलताना उल्लेख केला सायकलचा, नाही काय, पुन्हा दूध घालण्याचा, तर असे काही प्रसंग आहेत ते सांगा आम्हाला. म्हणजे कसं होतं बालपण नेमकं? बालपणी हे मगाशी म्हणल्याप्रमाणे कामात जास्त गेलं, अभ्यासाला कधी ते फार क्वचित वेळ मिळायचा. आणि ज्यावेळेस मी शेतात जायचो, कधीतरी असा प्रसंग असायचा की म्हणजे संध्याकाळी मला शेतात जावं लागायचं. ज्यावेळेस वडील शेतात झोपलेले असायचे त्यांची भाकर घेऊन मला संध्याकाळी शेतात जावं लागायचं. त्यावेळेस एकच कंदील असायचा. मग जर घरी कंदील ठेवला किंवा चिमणी घरी ठेवली तर ती म्हणजे कंदील म्हणजे ती चिमणी कधी असायची तर कधी कंदील असायची. तर हे जर घरी ठेवलं एक कोणतंही तर ते रानात घेऊन जायला मला अंधारातच जावं लागायचं. म्हणजे कधी इचुकाटीची भीती वाटली नाही. तर काही जी माझे शेजारी आहेत म्हणजे आजही म्हणजे ते मला आठवतं की ते मला जंगल्या म्हणायचे. तर जंगल्या ह्याच्यामुळे म्हणायचे की बऱ्याचदा मी जास्तीत जास्त शेतात असायचो. आणि ज्यावेळेस मी म्हणजे शेतामधून म्हणजे घराकडून शेतामध्ये वडिलाची भाकर घेऊन जायचो त्यावेळेस काय व्हायचं की ते बरेच जण मला म्हणजे भ्यायचे मला. ते अरे एवढं काय चालायला लागलंय असं वाटायचं. माणूस तर नसणार आहे आणि मग एवढं काय असेल. मग कधी ती भूताची लोकांना ते त्यावेळेस हे होते भूत आलं काय असं वाटायचं. पण ज्यावेळेस जवळ यायचो मी त्यावेळेस त्यांच्या लक्षात असायचं की मी आहे म्हणून. म्हणजे मला भीती हा प्रकार जो आहे ना, लहानपणी जे नाव असतं ना आपलं टोपण नाव असतं ते नंतर राहत नाही करत, तसं ते लोक तुम्हाला काय म्हणायचे शेजारी? मिठ्या म्हणायचे. म्हणजे मिठू हे माझ्या आजोबांना नाव ठेवलेलं होतं. पण बोलण्यामध्ये कदाचित मी त्यावेळेस चांगला त्यांना वाटत असेल किंवा मी जास्त बोलत असेल तर ते मिठू पोपट जसा असतो ते बोलतो मिठू मिठू तसंच तर ते मिठू नाव ठेवलं होतं. तर त्याच्यानंतर ते लोक विचार वाटतं की गोड बोलण्याची जी देणगी आहे ती आजही आहे खरं तर. आणि तुमचं असं आहे की जसं बोलतात तसं वागतात तुम्ही, नाही का? तर एक गोड बोलण्याची जी देणगी आहे ती कुणाकडनं भेटली? आईकडनं, वडिलांकडनं का आजोबाकडनं? नाही, आईच मला संस्कार आहेत. अच्छा, बरं. आबाईचे. अच्छा. आणि त्याच्यामुळेच मला म्हणजे जी काय आज आहे म्हणजे बऱ्यापैकी संस्कार जे आहेत कारण ते मी आईच आत्मसात केलेले आहेत किंवा आईनंच बऱ्यापैकी सगळ्या जास्तीत जास्त गोष्टी सांगितल्यात. वडिलांनी सांगितल्या पण जास्त आईने सांगितलं. सतत शेतामध्ये जायचं तुम्ही, अगदी अंधार असेल दिवस असेल की जायचं, वडिलांना मदत करायची. आणि बऱ्याच लोकांनी एक ऑब्झर्वेशन केले की हा नेहमी शेतामध्ये असतो तर नावच ठेवलं जंगल्या. बरं, त्या काळात तशी पद्धत होती नाही का? आणि राग पण कोणाला येत नव्हता, हे खास वैशिष्ट्य होतं. सर मग तुम्ही एक आणखी आम्हाला गोष्ट सांगितली की 10 पैसे तासाच्या सायकलची, ती गोष्ट काय नाही? ज्यावेळेस काय झालं की म्हणजे शाळेत जाऊ लागलो तर लहानपणी ते मोठ्या सायकलून म्हणजे पाय पुरायचे नाही तर गिरी सायकल मार्ट होतं. गिरीचं एक सायकल मार्ट होतं आमच्या गावामध्ये. नंतर ते अशोक सायकल मार्ट आमच्या काय भगवान चौकात चालत. तर त्याच्या अगोदर गिरीचं सायकल मार्ट होतं आणि एक छोटी सायकल होती कारण मोठी सायकल जमायची नाही. छोटी सायकल 10 पैसे तास असायची त्यावेळेस. 10 पैसे दिले त्याला 1 तासभर खेळायची आम्ही ती सायकल. आणि कधी कधी ती शाळा बुडवूनही सायकल खेळली कारण अशी एरवी सायकल खेळायला मिळायची नाही कारण 4 वाजले तर शाळा सुटायची. एक आमच्याकडं चौथीला असताना गायकवाड सर म्हणून होते सावळेश्वरचे. तर गायकवाड सर टोपी धोतर आणि चालत यायचे ते म्हणजे सावळेश्वर ते बनसोळा मधल्या रस्त्यानं चालत यायचे. आणि मधल्या रस्त्यानं चालत येताना शाळा सुटली जिल्हा परिषदेला होते ते. शाळा सुटली की ते सर नीट रस्ता धरायचे सावळेश्वरचा निघायचे. मग बऱ्याचदा असं व्हायचं की आम्ही आकाना आणि मी दप्तर जे आहे आमचं दप्तर त्या कवडाच्या सांधीमधून मध्ये फेकायचं आणि दप्तर फेकून वाटायला लागेपर्यंत तर सर तिथं पोहोचायचे म्हणजे आमच्या शेतापासून जायचे ते. तर मग बऱ्याचदा तात्या म्हणायचे ती पवार सर मगाच आले, पवार गुरुजी मगाच आले, तुम्हाला एवढा वेळ कसा झाला? मग ती वेळ आम्हाला तात्या रागवते या भीती आम्ही ते लवकर जायचं म्हणजे दप्तर टाकून पळत जायचं शाळा म्हणजे शेतामध्ये आणि जाऊन शेतातली कामं करायची. वेगळीच मजा होती नाही का? सर आज तुमच्याकडे 19 लाखाची मोठी गाडी खरं तर आणि एक काळ असा होता की 10 पैशाची किराय सायकल होती. तर आनंद नेमका जेव्हा आपण शोधतो खरा आनंद त्या सायकलवर होता का त्या गाडीत? ते सांगायला खरा आनंद तर त्या सायकलची मजाच
वेगळी होती ती. म्हणजे गंमत अशी आहे की ती सायकल तुमची नव्हती, नाही, किरायाची होती. किरायाची. त्याचा अगदी तास ठरला होता 10 पैसे, हो, हो. तरी खूप मजा वाटायची हा, नाही का? हा, हा. निश्चितपणे सर काय असतं की सुख आनंद ही बाब अशी आहे की ती पैशाने विकत घेता येत नाही. बरोबर. सर गावाकडे जे तुमचं शिक्षण झालं त्या शाळेचं नाव सांगा, त्याचबरोबर तुम्हाला लाभलेले गुरुजन असतील, तुमचा एकूणच तिथला मित्रांचा माहोल असेल, अगदी ते जे दिवस आहेत ना, ते काही प्रसंग आम्हाला सांगायचे म्हणजे शाळा मित्र. काय असायचं की शाळेमध्ये मी जिल्हा परिषद बनसोडाला शाळा होती 4थी पर्यंत. 4थी नंतर 5वीला महाराष्ट्र विद्यालय बनसोडा या शाळेमध्ये मी प्रवेश घेतला आणि महाराष्ट्र विद्यालय बनसोडामध्ये शाळेत प्रवेश घेतल्यानंतर माझे मित्र असतील, शाहू गोरे असतील, सुधाकर गोरे असेल, उत्तरेश्वर गायकवाड असेल, मोहन बंडे असतील, पवार शंकर असेल, अरविंद शिंदे असेल, ढगे असेल, असे अनेक माझे मित्र होते. आणि तर ते म्हणजे त्या ह्याच्यामध्ये अभ्यासामध्ये ते माझ्यापेक्षा नक्कीच पुढं होते, कारण त्यांना वेळ होता तेवढा अभ्यासाला. आम्हाला अभ्यासाला वेळ नव्हता, जेवढं वर्गामध्ये होतं तेवढंच आम्ही बघायचं. आणि तो जो काळ होता ना, तर तो काळ अविस्मरणीय आहे. म्हणजे ते जे दिवस आहेत कधीतरी म्हणजे एक जी चवर्की आहे, चवर्कीवर म्हणजे आम्ही शेतामध्ये चिंच असायच्या, आम्ही त्यांना बोटूक द्यायचं आणि ती बोटूक दिलं की आम्हाला ती चवर्की द्यायची. कारण आम्ही त्या चवर्कीवर पुन्हा त्या चवर्कीची एक वही तयार करायची आणि ती वही नंतर वापरायची. आणि बऱ्याच चिंचाच्या त्या बटुकावर वही तयार करायची आणि मग ते चिचुके निघायचे त्या ह्याच्यातून खाऊन. तर ते चिचुके निघाल्यानंतर ते चिचुके खेळायचे आणि ते चिचुके खेळून आम्ही ते चिचुकेमध्ये जिंकायचो आणि जिंकल्यानंतर जी काय चवर्की मिळत त्या चवर्कीपासून पुन्हा आणखी परत वही तयार करायची. असं म्हणतात की ज्याच्याकडे जास्त मित्र आहेत तो खरा श्रीमंत या जगातला. आणि मला असं वाटतं की माझ्यासमोर बसलेली व्यक्ती खरी श्रीमंत आहे, कारण मित्रपरिवार खूप मोठा आहे सर, अगदी गरीबापासून ते मोठ्यापर्यंत. तर मित्रामध्ये त्या काळातलं आयुष्य काय होतं नेमकं, म्हणजे अगदी तुम्ही अगदी साधे होता का खोडकर होतात मग ते सांगा. तसं म्हणजे मी खोडकर होतो, परंतु खोड्या करायला वेळ नव्हता जास्त. वेळ नव्हता. जेव्हा काही असं खोडकर म्हणण्यापेक्षा काय असायचं की मला पहिल्यापासूनच अन्याय सहन व्हायचा नाही. एक तर शक्यतो मी कधीच कुणाच्या वाटत जायचं नाही. अन्याय आज सहन नाही होत, तर कुणाच्याच वाटत जायचं नाही आणि वाट जर गेला तर मी सोडायचो नाही कधीच त्याला. म्हणजे ती सोडायचं नाही म्हणजे तो नंतर कधीच माझ्या वाटत जायचं नाही, एवढा कार्यक्रम त्याचा करायचा. ज्या वेळेला खोडी व्हायची त्यावेळेला शिक्षा पण होत असेल ना. शिक्षा कोण करत होतं, म्हणजे आबही करायचे का मग बाबा काय वडील करायचे? दोघं मिळून करायचे. दोघं मिळून करायचे. एकतर प्रसंग सुटका नव्हती. एकतर प्रसंग मला असा आठवतोय की एका दिवशी म्हणजे काय झालं की आम्ही खेळायचं, तर कधी असं खेळायचा प्रसंग यायचा नाही, पण एके दिवशी आम्ही खेळायला आठवतोय मला. आणि खेळल्यानंतर पहिलं काय असायचं, नाणी असायची, आपण आज बाथरूम म्हणतो. तर ती नाणी खेळता खेळता आपलं लपना छपणी खेळताना काय झालं की आमच्या भाऊकीतलीच एक म्हणजे ह्या जना आका म्हणून आहेत दायगुड्याच्या, त्यांची नाणी पडली. नाणी खेळता खेळता नाणी पडली. नाणी पडल्यानंतर ती नाणी माझ्याकडून पडली. मग त्या पोरांनी सांगितलं ह्याच्याकडून पडली. मग ती नाणी पडल्यानंतर मला टेन्शन आलं, आता काय करणं. एक तर काय की शेतात न जाता आपण इथं शेतातले कामं करून आपण खेळायलो, आता घरी आल्यानंतर मार खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. मग आणि हे तर सांगणार आका तर सांगणार आता की ह्याच्या तुमच्या पोराकडून नाणी पडली जना आका. मग तसं मला वाटायला लागल्यानंतर मी असं टेन्शनमध्ये होतो आणि ती जना आकाने सांगितलं नाही, परंतु ते दुसऱ्या पोराने सांगितलं की मिठूकडून ती नाणी पडली आहे जना आकाची. मग तसं म्हणल्यानंतर आमची आबाई त्यांच्याकडे गेली आणि त्यांनी सांगितलं की ही नाणी तुमची जी काही पडलेली ती मी लिपून देते, रचून देते, भरून देते. आणि नाही तर त्यावेळेस जना आका म्हणलं की नाही हे लेकरू कधीच खेळत नाही आणि खेळ असेल आणि ह्याच्याकडून पडली असेल मला विश्वास वाटत नाही. ही दुसरे काही बी सांगत असते की खोटं असेल, कारण ती पोरग तसं नाही. म्हणजे हा विश्वास जो होता ना, म्हणजे हा जे सगळ्याबद्दलचा माझ्याबद्दलचा सगळ्यांचा जो विश्वास होता तो एक विशेष वाटायचा. म्हणजे सर आपण
बालवयामध्ये खोड्या करतो, खेळतो, बागडतो, रडतो, हसतो नाही का, आणि मित्रांशी भांडतो, परत बोलतो. मला असं वाटतं की ते दिवस असतात ना, मला असं वाटतं की ते अगदी सोनेरी दिवस असं करतात, ते कधी आपण विसरत नाही. सर, ज्याप्रमाणे हे अगदी दिवस सुरू होते अगदी एका वर्गातून दुसऱ्या वर्गामध्ये, तर शाळेमध्ये खास करून वर्गामध्ये तुम्हाला त्या काळात आवडणारे गुरुजी असतील, तुम्हाला आवडणारे विषय असतील, म्हणजे खास तुमचा आवडीचा विषय कुठला होता? आवडीचा विषय तसा गणितही होता आणि थोडी बहुत इंग्रजीही होती. कारण गणित विषय जे आहेत ते पवार सरांनी शिकवला, चिलवण सरांनी शिकवला. इंग्रजी विषय मठपती सरांनी शिकवला, एकेकाळी गुरुजी सरांनी शिकवला. म्हणजे शिक्षकही असे क्वालिटीचेच होते, कारण तज्ज्ञ तर होतेच, परंतु त्यांना जे विद्यार्थ्यांना कुठल्या भाषेमध्ये समजून सांगायचंय, म्हणजे कशा पद्धतीने समजून सांगायचंय, कला जी त्यांच्याकडे होती ना, ती कला आजच्या शिक्षकाकडे मला दिसत नाही. म्हणजे शिक्षण सुरू असताना ज्या ज्या वेळेला वडिलांशी आईशी संवाद व्हायचा, त्या काळामध्ये आई वडिलांच्या तुमच्याकडनं काय नेमक्या अपेक्षा होत्या आणि ज्या तुम्हाला त्या जाणवल्या खरं वारंवार? आई वडिलांकडून एकच त्यावेळेस मेरिट मध्ये येणे, तर ह्या अपेक्षा नसायचीच, कारण त्यांनाही माहिती की हे मेरिटमध्ये शक्य नाही, कारण ह्याला अभ्यासाला वेळ नाही, पास हो. मग हे एकच विचारायचं, तू पास झाला असता. पण मी माझ्या आयुष्यात एक आहे विशेष, मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात कधी असले नापास झालो कधीच नाही. तर तेवढीच अपेक्षा असायची की तू पास झाला असता. जसं आता जसं आई वडिलांना वाटतं की तुला किती टक्के पडले नाही का, 90 अबो 95 नाही का, आणि तरी ते समाधानी नसतात, आपलं बरं होतं, पास व्हा. ठीक आहे, मग ते आई वडिलांची तुम्ही ती इच्छा कायम पूर्ण केली, पास होत गेलात तुम्ही. सर, बनसोडा केव्हा सुटलं नेमकं? म्हणजे 10वी नंतर सुटलं का आधी सुटलं? काय झालं की आईच्या लक्षात आलं की आता हा शेतामध्ये जास्तच वेळ देतोय, किंवा त्याला शेतामध्ये जास्तच तात्याही काम लावतात, आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर असंच जर होत गेलं तर ह्याची 10वी सुद्धा निघणं मुश्किल आहे. 10वी जर नाही निघाली तर ह्याचं आयुष्य पुन्हा शेतीमध्येच जाईल, आणि जे आम्ही केलं तेच त्याला करावं लागेल. असं ज्यावेळेस आईला वाटलं, त्यावेळेस ज्यावेळेस भाऊ पैठून आला आणि भावाला आबाईने सांगितलं की अरे तू ह्याला तिकडे शिकायला घेऊन जा. मग परिस्थिती नसताना सुद्धा भाऊनंही तेवढंच मोठं मन केलं आणि मला शिकायला घेऊन गेलं. खरं तर जीवनाचा जो माझा टर्निंग पॉईंट आहे, तर टर्निंग पॉईंट तोच आहे की ज्यावेळेस मला भावानं शिकायला तिकडे घेऊन गेला. तो माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट. आयुष्यात पहिल्यांदा गाव सोडलं आणि भावाबरोबर तुम्ही बाहेर गेलात खरं, आणि खरं तर तिथं तुम्हाला टर्न भेटला. सर, काय असतं की जसं आता जर आपण मुलांना विचारत काय व्हायचंय तर त्यांचे उत्तर ठरलेले असतात नाही का, परंतु तुमचा एक काळ असा होता की पुढं काय नेमकं हे माहित नव्हतं. का असं वाटलं बरं नेमकं की आपण वकील झालं पाहिजे? काय झालं की काही शेजाऱ्याचा त्रास असेल, भाऊकीचे भांडणं असतील, भाऊकी बरोबरचे भांडणं असतील, आई बरोबर मलाही मारलं, आणि त्या पिरियडमध्ये काही कोर्टाचा संबंध आला, आणि त्या अनुषंगानं काही घरामध्ये चर्चा झाली, आणि त्याच्यानंतर असं वाटायला की आपण वकील व्हावं. आणि कालांतरानं पुन्हा भाऊही म्हणला की तू वकिलीसाठी योग्य आहेस आणि तुझं स्किल चांगलं आहे वकिलीचं, असं मला जाणवतंय, तू वकील हो आणि तू वकील होऊ शकतोस. मग त्याच्यानंतर असं ठरलं की चला ठीक आहे, आता तू वकील हो आणि तू वकील झालं पाहिजेस, असं म्हणल्यानंतर मग मी वकिलीमध्ये जाण्याचं त्यावेळेस ठरवलं. भांडणाला कारण नसतं, भांडणाला निमित्त नसतं, फक्त व्यक्ती भांडखोर असली की भांडणं व्हायला असं नाही. बऱ्याच वेळेला आपण गरीब असतो, आपली चूक नसते, पण पुढे आलेली व्यक्ती असते त्याला उत्तर द्यायचं असतं, त्याला जे त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायचं असतं नाही का. एक झालेलं भांडण किंवा अशा अनेक झालेले भांडणं असतील की ज्या भांडणातनं कुठेतरी वाटलं की अरे आपण कुठेतरी उभारलं पाहिजे, लढलं पाहिजे, आणि तुमचा स्वभाव असा आहे की अन्याय सहन नाही करायचा नाही का, न्याय दिला पाहिजे आपण. आणि मग त्याच याच्यातून तुम्ही वकील व्हायचा तुम्ही निर्णय घेता, आणि तुमचे जे बंधुराज आहेत रामकृष्णजी नाही का, त्यांनाही वाटतं की आपल्या भावाने वकील व्हावं. पण ज्यावेळेला हा प्रस्ताव तुम्ही आईला सांगितला असेल, वडिलांना सांगितलं असेल की तात्या आबाई मला वकील व्हायचे, त्यांचं म्हणणं काय होतं? ज्यावेळेस मी म्हणलं की मला वकील होण्याची इच्छा आहे, तर त्यावेळेस अगदी त्यांनी आनंदानं, म्हणजे त्यांनाही वाटलं की ठीक आहे, काय हरकत नाही, तुला जे लागेल ते आम्ही पुरवतो, तू वकील हो, म्हणजे त्यांची इच्छा होती. आई वडिलांनी तर तुम्हाला परवानगी दिलीच, तर त्यांचा स्वभाव असा होता की कर जे करतोय ते चांगलं कर फक्त नाही का.
परंतु ज्या वयामध्ये भांडण झालं, पहिली केस झाली, म्हणजे तुमच्या लक्षात आली नाही का, तर त्यावेळेला घरातलं वातावरण काय होतं नेमकं? वातावरण म्हणजे टेन्स तर असतंच, म्हणजे भांडणं झाल्यानंतर घरातलं वातावरण टेन्समध्ये जातं. आणि दुसरी चर्चाच घरामध्ये नसते की त्या गोष्टीशिवाय, की एखादा प्रश्न जर उभा, आता तो प्रश्नच म्हणायचा आणि त्यावेळेस एक मोठा प्रश्नच घरामध्ये, तर तो प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी जोपर्यंत तो सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत त्याची चर्चा, त्याचा घाणा कंटिन्यू. एक भांडण झालं, त्या भांडणाने तुमच्या घरातील सगळ्यांच्या डोक्यात टेन्शन होतं खरं तर, परंतु पुढे वकील झाल्यानंतर अनेकांच्या जीवनात तुम्ही टेन्शन घालवलं, अनेकांना न्याय दिला नाही का. आणि मला असं वाटतं की लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे, अशी आपली कर्तबगारी पाहिजे, आणि ते भाग्य तुम्हाला लाभलं खरं तर. सर, ज्या वेळेला तुम्ही छत्रपती संभाजीनगर आणि त्या काळातला औरंगाबाद नाही का, इथं अगदी तुम्ही LLB करण्यासाठी आला होता, अगदी तुमचे बंधुराज तिथं होतेच, तुम्ही मग एक प्रसंग सांगितला की पहिल्याच दिवशी वाटलं की नको ही, काय नेमकी स्टोरी ती? काय झालं की मला भाऊ औरंगाबादला घेऊन गेला, लॉचं ऍडमिशन भावानं घेतलं आणि चांगल्या कॉलेज, नामांकित कॉलेजला घेतलं, MP लॉ, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय म्हणून MP लॉ कॉलेजला, नामवंत कॉलेज आहे. आणि त्या ठिकाणी ऍडमिशन घेतल्यानंतर भाऊ विद्यापीठात राहत होता. रूम करून राहणं ही परिस्थितीच नव्हती, कारण रूम करून राहणं, रूमचं भाडं देणं शक्यच नव्हतं. आम्ही भाऊ MPhilचं ऍडमिशन होतं मोठ्या भावाचं, हॉस्टेल नंबर 2ला ऍडमिशन घेतलेलं होतं आणि त्याच रूममध्ये मीही राहायचं असं ठरवलं. आणि त्या रूममध्ये मी त्याच्या रूममध्ये पसारा नेऊन टाकला. पहिल्या दिवशी मला भावानं निघून चालत, आता MP लॉ कॉलेज ते विद्यापीठातलं हॉस्टेल नंबर 2 जे अंतर आहे किमान 5 किलोमीटर असं, तर भावानं आम्ही दोघं जण चालत गेलो. आणि चालत गेल्यानंतर भावानं एक माझ्या खिशामध्ये चिठ्ठी आणि 50 रुपये टाकले. त्या चिठ्ठीवर हॉस्टेलचा लँडलाईनचा नंबर लिहिला होता. त्यावेळेस मोबाईल वगैरे त्या काळामध्ये संभाजीनगर मोठं शहर होतं, फार मोठं शहर, चुकण्याची दाट शक्यता होती, कारण पहिल्यांदाच मी गेलेलो होतो. असे एवढ्या मोठ्या शहरामध्ये जाण्याचा कधीच अनुभव नव्हता. हे मोठ्या मोठ्या बिल्डिंग, वाहनं, ते काय म्हणजे तो माहोल कधी बघितला. तर मग अशा परिस्थितीत मला भावानं सोडल्यानंतर त्यानं मला कॉलेजच्या त्या परिसरामध्ये सोडल्यानंतर त्यानं म्हणला की आता जा कॉलेजमध्ये तू, आणि जर काही चुकलास तर ह्या नंबरवर फोन कर, मी आज दिवसभर काय करतो, रूमवर थांबतो. मग मी गेलो कॉलेजमध्ये. जवळपास तिथं गेल्यानंतर मुलींचा घोळका होता. मुलींचा घोळका, त्या मुली मला बघून हसल्या. आता ती कशामुळे हसल्या, काय हसल्या, त्याला आजही मला त्याचं कोडं उलगडलं नाही. मी ज्यावेळेस वर्गामध्ये एंट्री केली, वर्गामध्ये शिक्षक शिकवायला सुरू केलं त्यांनी, तर ते लॉ ही इंग्रजी मीडियममध्ये होता, मराठीमध्ये लॉ नव्हता, आजही नाही बहुतेक. आता इंग्लिश मीडियममध्ये असल्यामुळं ते इंग्लिश मीडियममध्ये शिकवायला सुरू केलं त्यांनी, शिक्षकांनी. आणि ते जे विद्यार्थी बसलेले होते, आता जवळपास 200 विद्यार्थी होते, मोठा हॉल होता, मोठी बॅच होती. आणि त्या हॉलमध्ये सगळे पोरं 80, 90, 95, 85, 75 अशी टक्केवारी, हाय मेरिटचे मुलं आलेले, मोठ्या घरचे, काही जजेसचे मुलं, तहसीलदारचे मुलं, कलेक्टरचे मुलं, न्यायाधीशांचे मुलं, असे बरेच वेगवेगळ्या ह्याच्यातले आणि चांगल्या घरातले मुलं आलेले होते लॉ करायला. एकूणच आपल्या भाषेमध्ये खात्यातल्या घरची मुलं होते. मग ते म्हणजे शिक्षक शिकवत असताना ते इंग्रजीमधून उत्तर देऊ लागले, शिक्षक इंग्रजीमधून शिकू लागले. हे सगळं मला काही कळू लागलं, म्हणजे काही लक्षातच येईना, म्हणजे काय सुरू हेच लक्षात येईना. इंग्रजी तर काही कळलं, सगळं डोक्यावरून चाललं माझ्या. मग एक पिरियड झाला, 2 पिरियड झाले, 3 पिरियड झाले, 4 पिरियड झाले, सगळे पिरियड संपले, कॉलेज संपलं. मी नीट निघालो, काय विचार करत होतो काय म्हणजे लक्षात आलं नाही मला. मी कसा गेलो, चुकलो तर नाहीच, पण कसा हॉस्टेलला गेलो, दार वाजवल्यानंतर मोठ्या भावानं दार उघडलं, पाठीवरून हात फिरवला. अरे कसं झालं कॉलेज, पिरियड कसे झाले तुझे, पहिल्या दिवशीचं कसं वाटलं तुला? काहीच नाही, बोललोच नाही. अरे काय झालं, बोलशील का नाही बोलशील? परत बोललो नाही. थोड्या वेळ भाऊ थांबला, परत मला, अरे काय बोल ना, काय अडचण आहे का, काय जर कुणी म्हणलं का तुला? मी हळू दबक्या आवाजात म्हणलं मला लॉ करायचं नाही, मला गावाकडं मी आर्टला ऍडमिशन घेतो. काय झालं? नाही म्हणजे लॉ मला, मी म्हणलं प्रचंड अवघड आहे आणि माझ्या आवाक्याच्या बाहेर, माझ्या डोक्यानं चाललंय, मला काही ते समजत नाही. मग काय करतोस? मी BA ला ऍडमिशन घेतो म्हणलं गावाकडे जाऊन आर्टला.
मग ती म्हणला BA जिथं गर्दी आहे ना तिथं जाऊन काय उपयोग आहे, BA तर कुणीही ऍडमिशन घ्यायचे, BA करून भरपूर पडून आहेत त्यावेळेस. 96-97चा काळ होता, बेकारी भरपूर आहे त्यावेळेस बी होती. आणि काय करतो म्हणले BA करून, काय कर 2 म्हशी ऑलरेडी आहेत, आणखी 2 म्हशी तुला घेऊन देतो, तू दुधाचा चांगला व्यवसाय पहिला करत होतास लहानपणापासून, कर कंटिन्यू, तिथं तरी 2 रुपये मिळते. BA करून काय करणार आहेस, तुला लॉ जमत नसेल तर तू शिकूच नको. मग परिस्थिती माहिती होती शेतात, भावाची ही प्रेमळ धमकी होती का खरीच होती? नाही प्रेमळ धमकी होती. त्याला माहिती की ही शेतात काम केलेलं आहे आणि शेतात काम केलेला अनुभव आहे, आणि शेतात जर परत काम करायचं म्हणलं तर ही नक्कीच शिकल असं भावालाही वाटलं होतं. आणि त्यामुळं त्याने तशा पद्धतीनं मला बोलला. परंतु मला शेतातला अनुभव होता, एकदा जर खालून काटा मोडला तर मला वरपर्यंत काटा आला, त्रास काय होता. हा, आणि ती काटा लंगत वडिलांकडे गेल्यानंतर ती वडिलांनी काटा काढले, असे अनेकदा झाले. कारण पायाला पायथून सुद्धा त्यावेळेस नीट मिळायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये शिकलेलो. घोट्या इतक्याली पाय चिखलामध्ये जाऊन म्हणजे हे केलेलं आहे. अंधारात चालण्याचा प्रसंग, कुठे बॅटरीची व्यवस्था नाही, कुठली कंदेलाची व्यवस्था नाही, सोनकिडू पिळायचं हे असे रस्त्यानं ज्यावेळेस संध्याकाळी फिरायचे सोनकिडे खिशात ठेवायचे, ते आम्ही खिशात ठेवायचं, पण त्या फाटक्या खिशामधून ते निघून जायचं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये हे केलेलं होतं, म्हणजे रात्रदिवस कष्ट केलेलं होतं. आणि ती कष्ट काय असतं आणि किती त्रास होतो हे अनुभव असल्यामुळं ती शिकायचंच प्रिफरन्स दिला. त्याला म्हणलं ठीक आहे लॉच करतो, मला ती म्हशी वगैरे काही नको होता, कारण ती मला शक्य नाही. PhD करत असलेले तुमचे बंधू जे की प्राध्यापक आहेत रामकृष्णजी धायगुडे साहेब, आणि मग यांनी सांगितलं की बघ तुला शिकायचं नसेल तर गाव तयारच आहे नाही का, अगदी आई वडील तयार आहेत, आणि अगदी 2 म्हशीत आपण 4 करू, आणि आपला जो काही व्यवसाय आहे नाही का, जो पहिला आपण केलेला आहे दूध वाटण्याचा, आपण तोच कंटिन्यू करू आता. पण त्या प्रसंगी तुमच्या समोर अनेक प्रसंग आले. खरं तर एक क्षणामध्ये जी सायकल फिरली फास्ट, ती लहानपणापासून आपण किती कष्टामध्ये, किती त्रास झालाय, काय काय त्रास झालाय, हे सगळं चक्र 5 मिनिटामध्ये, माझ्या 1 मिनिटामध्ये डोळ्यासमोरून गेले. आणि ठरवलं की आता गावाकडे जायचं. थोडं मला मागे यायचं जरा, की गावाकडे असताना एक प्रसंग घडला होता की तुम्हाला पॅन्ट आवडायची नाही का, आणि काय असतं जी गोष्ट आवडते ती लवकर मिळत नाही, ठीक आहे नाही. ती पॅन्टीचा नेमकी स्टोरी काय नेमकी ती सांगा आता. जनरली काय असायचं की शेतातले कामं ठरलेले कामं, जनावरं पाणी पाजणे, जनावरं बांधणे, जनावरांना चारा कापून टाकणे, शेण काढणे, छोटे मोठे म्हणजे पाळी घालणे, हे करणे, हे जनरल काम. ह्याच्या व्यतिरिक्त जाऊन वेळ द्यायचा आहे आणि ती बाजरी काढायची होती. आणि वडील म्हणले की हे सगळं कर आणि प्लस तू बाजरी काढ. मी म्हणलं आता हे सगळं करून माझ्या बाजरी काढणं. ज्यावेळेला तुम्हाला ही पॅन्ट घ्यायची मनामध्ये आशा बाळगली त्यावेळेला तुमचं वय काय होतं, म्हणजे कितीला होतं? मी 7वीला असेल, 7वी-8वीला. म्हणजे तो पण हा पॅन्टच होता. हा पॅन्ट ती मी NCC मुद्दाम घेतली. अच्छा. NCC ह्याच्यासाठी घेतली की ते NCCच्या जाड पॅन्ट असायच्या खाकी, तर ती महागून फाटलेल्या नसायच्या. पण ही जनरली पॅन्ट जर होत्या तरी आमच्या पाठीमागून 2 ठिकाणी फाटलेल्या असायच्या, 2 डोळे असायचे, ठिगळ देऊन असायच्या. तर ती NCCची चड्डी मुद्दाम NCC घेतली होती की ती त्याच्या चड्ड्या वापरता येईल, त्याचा बूट वापरता येईल म्हणून ती NCC घेतलेली होती. तर ती अशा परिस्थिती म्हणजे असल्यामुळं तर पॅन्ट परत बरेच जण गावातले जे काही मुलं होते सगळे जवळपास पॅन्ट घालून यायचे कोण 8वीला, पण ते आम्हाला 7वी-8वीला पॅन्ट मिळायची नाही. मग मी काय विचार केला, ठीक आहे मी हे काम माझ्याच्यानं शक्य नाही म्हणलं मी त्यांना. नाही मग तुला काहीतरी घड्याळ घेऊन देतो, काहीतरी करून देतो. मी म्हणलं मला घड्याळ वगैरे नको, मला काय करा एक पॅन्ट घेऊन द्या. ठीक आहे म्हणले पॅन्ट घेऊन देतो तुला. मग मंगळवारी ह्या आमचं बोलणं झालं असेल साधारण, तर 2 दिवसामध्ये ती सगळी मी बाजरी काढून टाकली. कोट्याच्या समोर थोडंसं खरपाट राहणे आणि त्यावेळेस पाऊस काळ जास्त असायचा, बाजरी पेरलेली होती. कारण बाया बी काढायचं म्हणलं तर ती बाया बी त्या चिखलामध्ये जात नव्हते, कारण एकदा पाय गेला की जवळपास 1 फूट पाय खाली जायचा, जोपर्यंत मुरुम नाही खाली तोपर्यंत पाय खाली जायचा, मातीमध्ये पूर्ण घुसायचं पाय. मग ती एक काढायचं असं शक्य व्हायचं नाही बायांना. ती म्हणली मला तू काढ. मग मी त्या 2 दिवसामध्ये ते सगळं काढून टाकलं. ताकद बी त्या तशी पाय खाली गेला किती वेळा. पण ते सगळी त्या 1 एकर मधली बाजरी मी काढली
आणि बाजरी काढल्यानंतर तात्याला म्हणलं आता म्हणजे मला पॅन्ट बाजरीचे ते प्रत्येक कणीस काढताना पॅन्ट पुढं असेल नाही का? कंटिन्यू आता पॅन्ट घ्यायची म्हणल्यानंतर फार ते पॅन्टीचं क्रेज होतं आणि वेगळंही होतं. तुम्ही सांगितलं की पॅन्ट घेण्या अगोदरचे काही दिवस होते म्हणजे बाजरी काढल्यानंतर मग गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार ती पॅन्ट घ्यायची होती. तर त्या काळामध्ये तुम्हाला झोप आली नाही? कंटिन्यू मी म्हणजे बाजरी काढत असतानाही त्या स्पीड मध्ये बाजरी काढली आणि ज्यावेळेस 2 दिवस बाजरी काढून गेल्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे आणि सोमवारपर्यंत झोप आली नाही. ज्यावेळेस आता रविवार येणार होता, रविवारी मोठा बाजार असायचा बनसोळ्याला. आसपासचे सगळे खेडे असतील, इस्तळ, आपेगाव, लाडेगाव, औरंगपूर, आवसगाव, हे सगळे जे खेडे आहेत, कोडगाव वगैरे, हे सगळे खेडे बनसोळ्याला बाजारला यायचे. फार मोठा बाजार असायचा बनसोळ्याला. आणि त्या बाजारापेक्षा सुद्धा ते बनसोळ्यामध्ये होळी किंवा ते चावडी म्हणायचे, तिथं होळी बी व्हायची. त्या होळीवर, त्या चावडीवर ती गट्ट्यावाली यायची म्हणजे कपडे घेऊन, आणि गट्ट्यावाल्याकडे स्वस्त मिळायचं म्हणून ती काय आवडली म्हणली होती, सोमवारी तुला गट्ट्यावाल्याकडे कपडा घेऊन. सोमवारी जेव्हा बाजार भरला त्या कपड्याचा नाही का, ते गठ्ठ्यावाले आले तिथं, तर तात्या तुम्हाला ते घेऊन गेले होते. तुमचे तात्या आणि त्या तो गठ्ठ्यावाला जो व्यापारी आहे त्यात नेमका काय संवाद होता नेमका, आणि सौदा कसा फिक्स करता? एक तर लवकर तर काय झालं की तात्या तिकडे यायला तयारच होत नव्हते, त्या गट्ट्यावाल्याकडे जायला थोडे टाळाटाळच करू लागले. तर तसंच त्यांना बळजबरीनं मी त्या गट्ट्यावाल्याकडे घेऊन गेलो आणि बाजरी काढली होती. मग गट्ट्यावाल्याला वडील म्हणले, तात्या म्हणले काय करा, स्वस्तातलं पॅन्ट पीस दाखवा. मग स्वस्तातला पॅन्ट पीस त्यानं सांगितलं, हे 50 वाला, हे 55 वाला, हे 60 वाला, असे 2-3 टाकले समोर पॅन्ट पीस. मग ती म्हणली हे 50 वाला कितीला द्यायचा आहे? तर ती म्हणलं 50 वाला 50ला द्यायचा आहे, कमीच सांगितले तुम्हाला. नाही म्हणले एवढं नाही, कमी करा. नाही म्हणले कमी होत नाही. मग वडिलांनी सांगितलं 20 रुपयाला दे. मग ती मला नाही 20ला होत नाही. मग ती म्हणला त्याने सांगितले 50 आणि तात्याला मागितलं 20ला. मग 20ला दे, नाही दिला त्यानं, नाही म्हणला. मग तात्या म्हणले 25 देतो. नाही म्हणला ती 45च्या खाली होत नाही. मग निघून चालले की ती मला बरं ठीक आहे 40ला गेला असता. आता कोण? गट्ट्यावाला. ती तात्या निघून चाललेत पण मी तिथून हल्लो नव्हतो, घ्यायचं होतं. मग तात्या महागारी येतील अशी अपेक्षा होती. मग ते त्यांचा सौदा जमलाच नाही. ते 40च्या खाली आला नाही आणि हे 25च्या वर गेले नाही. मधले जे काही पैसे होते ती माझ्याकडे नव्हते द्यावे, त्यांना पॅन्ट पीस घ्यावा. म्हणजे शेवटी तात्या मला म्हणले चल घरी. तात्या गेले 25 पर्यंत, तो 40 पर्यंत. आणि मध्ये जी काही पोकळी होती त्यात तुम्ही होतात. तुम्ही होते, मी त्या ह्याच्यात मी होतो आणि पर्यायच नव्हता, घ्यायचं होतं. ती आतुरता प्रचंड होती ना की म्हणजे 4 दिवस 5 दिवस रात्र झोप नाही आली ना ती आपल्याला पॅन्ट घ्यायची म्हणून. आणि मग तात्या मला म्हणले चल माघारी, ती घ्यायचं नाही आपल्याला, बघू नंतर. मग महागारी जाताना माझे असे पाय, एक एक पाय उचलून असा म्हणजे 100 किलोचा पाय झाला असं मला जाणवू लागलं की मला ती बिना पॅन्टीचं मला महागारी जाऊ वाटना. आणि अक्षरशः माझ्या डोळ्याला धारा लागल्या की यार काय म्हणजे पॅन्ट पीस नाही, आपली पॅन्ट नाही घेऊ शकलो आपण, एवढं केलं पण आपली पॅन्ट नाही मिळाली, काय करावं म्हणजे असं. एक होतं की कुठल्याही वडिलांना एखादी गोष्ट घ्यायची असते लेकरासाठी, पण जर खिशामध्ये पैसेच नसते तर ते तरी काय म्हणजे त्यांना घ्यायचा नव्हता अशातला भाग नव्हता, पण परिस्थितीची हालाकीची होती, म्हणजे परिस्थितीच तशी होती. या ठिकाणी बालपणीचा संघर्ष पाहिला आम्ही. तुम्ही शेतामध्ये काम केलं, भरपूर काम केलं, दूध विकलं आणि त्याच्याबरोबर शिक्षणही सुरू होतं. परंतु एक विचारच वाटतं की ज्या वेळेला तुमचं लॉ पूर्ण झालं नाही का, अगदी फार मोठी आपण एक तपश्चर्या केली, खूप चांगला अभ्यास केला, 200 विद्यार्थ्यांना तुम्ही पास झालात आणि लढलात खरं तर. परंतु काय असतं की एखादी पायरी पूर्ण करणं तर दुसरी पायरीला तयार असते. वकील झालात, अंगामध्ये काळा कोट आला, परंतु सगळ्याच लोकांना यश मिळेल असं नाही, त्यासाठी जिद्द लागते. तर आम्हाला ते ऐकायचं की वकील झाल्यानंतर असं वाटलं होतं का की आता आपल्याला यश मिळेल बाबा नेमकं, आणि मग सुरुवातीला नेमकं काय संघर्ष केला ते सांगा. वकील झाल्यानंतर किंवा वकील होण्या अगोदर आणि वकील झाल्यानंतर आपल्याला असं वाटत होतं की, मला असं वाटत होतं की नाही अरे आपण फार मोठे वकील होणार आहेत, म्हणजे फार आपल्याला म्हणजे हे करायचंय, फार न्याय मिळवून द्यायचं, सगळं असं स्वप्न असे बरेचसे होते. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष वकिलीमध्ये आलो त्यावेळेस तात्याकडून मी दररोज 100 रुपये घेऊन कोर्टामध्ये यायचो
48 रुपयाचं पेट्रोल टाकायचं आणि 5-50 रुपयाचं चहा पाणी इकडल्या लोक जे यायचे त्यांना मी चहा पाणी करायचो. हे दररोज ठरलेलं होतं. 4 महिने गेले, 6 महिने गेले, 8 महिने गेले. मग घरचे तात्या पैसे देतच राहिले. एक दिवशी विचारला, पैसे माझ्याकडून किती दिवस घेऊन जाणार आहेस तू असे, मग तू काही कमवणार आहेस का नाहीस कमवणार आहे. अरे त्याच वेळेस वाटलं की यार आपल्याला बरोबर आहे, आपण कमवायला पाहिजे. आपण वकील झालो तर आतापर्यंत ह्यांनी खर्च केला, पण आता आपलं हे येते. आणि त्या दिवशीपासून काही केस येईल का माझ्याकडं, काही येईल का, पण कशी कुणाला म्हणायचं की मला असं, ती मागण्यासारखी गोष्ट नाही आहे ना केस, की ती ठीक आहे तुम्ही मला केस द्या, म्हणजे असं कसं म्हणायचं कुणाला. आणि ते नाही, ते स्वभावात नाहीत गोष्टी. पण असं पुन्हा नंतर वर्ष गेलं, 1.5 वर्ष गेलं, 2 वर्ष गेले. आणि त्यात तसं LLM ला ऍडमिशन घेतलेलंच होतं, माझं LLM कम्प्लीट झालेलं होतं. की यार असं वाटलं की नाही यार आपलं थोडं चुकलंच आहे, म्हणजे लॉ करून काही नाही उपयोग झाला नाही. वकील साहेब, एक काळ असा होता सुरुवातीचा की गावाकडनं यायच्यात तुम्ही, दररोज तात्या अगदी तुम्हाला 100 रुपये द्यायचे. कारण ते 100 रुपये देणं ते शक्य नव्हतं, पण तरी देखील ते द्यायचे ते, नाही हे वास्तव आहे. बरोबर. तुम्ही दररोज यायचा, ते 100 रुपये संपायचे. बरोबर. अगदी हे कंटिन्यू सुरू होतं. त्या दरम्यानच्या काळात नेमकं काय वाटत होतं, म्हणजे अगदी परत अगदी हे कोट काढावं आणि आपल्या रानात काम करावं असं ते वाटलं होतं कसं? नाही, दुसरा बिझनेस करावा, रानात काम करावं असं कधीच नाही वाटलं. कारण रानात काम केलेला असा अनुभव मला होता. आणि काय माझा लहानपणापासूनच स्वभाव आहे की एखादा प्रश्न जर समोर असेल ना तर मी त्याचं चिंतन जास्त करायचं ना, म्हणजे सवय आहे मला, तो एक हॅबिट आहे माझी की त्याच्यावर सोल्युशन काय काय आहेत हे सर्च करायचे. काय काय केलं पाहिजे. समजा एखादा प्रश्न आहे, आता वकिली आपल्याला पैसे कमवायचे वकिलीमधून किंवा आपल्याला केसेस ही करायचे, काय करता येईल त्याच्यासाठी, लोकांशी कसा संपर्क करता येईल, लोकांशी कसं बोलता येईल, म्हणजे सिनियरच्या हे करताना आर्ग्युमेंट कसे ऐकता येतील, त्यांनाच काय घेता येईल, हे मी झोपण्या अगोदर किंवा मला झोप लागण्या अगोदर, मला झोप लागलेली कधीच कळायची नाही. म्हणजे हे विचार करत करत मी करायचो सगळं, म्हणजे करत करत मी झोपायचो आणि झोप लागलेली मला कधी आठवायची नाही. म्हणजे प्रश्न कुठलाही असेल, म्हणजे हेच म्हणून नाही, कुठलाही प्रश्न ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस त्याचं सोल्युशन मी स्वतः निर्माण करत होतो किंवा त्याचं सोल्युशन स्वतः मी सर्च करतो आजही. म्हणजे मला ती सवय लागलेली की शक्यतो मला सोल्युशन विचारायला शक्यतो जात नाही, मी माझं सोल्युशन तयार हे करतो. आणि तशी सवय लागल्यामुळं मी विचार केला की LLM तर झालंय आता, मग इकडंच बरीच वेटिंग आहे, काही खरं नाही इकडं. मग आता विचार केला की आपण एखाद्या लॉ कॉलेजला CHB वर जावं का. CHB वर त्यावेळेस 7,000 रुपये महिना होता CHB वर. ठीक आहे ना, 7,000 रुपये म्हणजे त्यावेळेस खूप झाले. 7,000 रुपये महिना मला असं वाटतं की भागते ना आपलं 7,000 मध्ये, ओके 5,000 मध्ये सुद्धा महिन्याला ओके होते आपली. तर मी विचार केला की यार 7,000 मध्ये मग CHB करू का. मग CHB करू तर पुन्हा अभ्यास करणं होणार नाही, नेट शेट देता येणार नाही किंवा PhD करता येणार नाही. मग विचार केला की यार आपण PhD करू. मग PhD करायची म्हणून मी काय केलं, PhD ला रजिस्ट्रेशन केलं आणि मोठ्या भावाला सांगितलं की मला आता प्रॅक्टिस करायची नाही, प्रॅक्टिसमध्ये फार अडचणी आल्यात आणि वेटिंग आहे, मी आता लॉ कॉलेजला लेक्चर म्हणून जावं अशी माझी इच्छा आहे, तर मला PhD करायची तर एखादं गाईड बघ. तर मोठ्या भावानं नांदेडचे एक गाईडही बघितले, PhD ला रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर PhD ला म्हणजे सुरू झालं, म्हणजे PhD ज्युरिस्प्रुडन्समध्ये करायची हे निश्चित झालं. त्याचे सिलेक्शन वगैरे केलं, अभ्यासाला सुरू केली की ज्यांनी PhDचे रजिस्ट्रेशन केले होते ते सगळेच कॅन्सल झाले. आणि त्यांनी सांगितलं की पेट परीक्षा येईल आणि पेट परीक्षेनंतर तुमचं LLB आपलं रजिस्ट्रेशन होते ह्याचे PhDचे. मग म्हणलं आता ती पेट परीक्षाची ॲड कधी यायची, पेट परीक्षा द्यायची, त्याच्यातून सिलेक्शन आणि ती पेट परीक्षा पास झाल्यानंतर परत त्यांच्या मार्फतच ती गाईड जिथं कुठं शिल्लक असेल तिथं हे करायचं आणि परत ती कधी व्हायचं. आता हे परत आणखी वेटिंग लागायची, परत नर्वस झालं, काय करावं असं म्हणत हे वकिली व्यवसाय तर माझा सुरूच होता, प्रॅक्टिस सुरूच होती. आणि योगायोगानं एक केस आली माझ्याकडं, बऱ्याच जणांकडे ते फिरले अगोदर, फिरल्यानंतर माझ्याकडे एक केस आली, पहिली केस. प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करायची म्हणले. कुणी 1,000 सांगितले, कुणी 1,500 सांगितले, कुणी 2,000 सांगितले. ते येंड्याचे दंगे म्हणून होते. तर त्यांनी ती केस दिली आणि ती म्हणले 300 रुपयात करता का. मी म्हणलं ठीक आहे ओके.
कारण 50 रुपये सगळा खर्च जर म्हणलं तर टायपिंग सहित 50 रुपये होईल म्हणलं. 250 रुपये राहिले तरी ठीक आहे, चलो करू काहीतरी, सुरुवात तर आहे. मग मी ती केस केली आणि म्हणजे दाखल केली, सगळं झालं, त्याच्यात पैसेही मिळाले. ती माझी पहिली केली. त्याच्यानंतर सुनील साखरे म्हणून माझे मित्र होते कानडी बदनचे, ते आम्ही दोघं बरोबरच यायचो. त्यांचं ऑटोमोबाईलचं दुकान होतं आणि नवीनच आमची ओळख झाली. कारण ती अगोदर आपल्याकडं कमांडर गाडी असायची त्याच्याकडे पॅसेंजरची, आणि ती कमांडर गाडी चालवायची. हा, तर ते एक्सपर्ट ड्रायव्हर होते. ते कुठल्याच पथकाला ते सापडले नव्हते, म्हणजे चांगला माणूस होता. आणि त्यांची माझी भेट झाली आणि ती म्हणली माझ्याकडं एक म्हणजे चेक आहे आणि चेक बाउन्स झालाय आणि ती पैसे देत नाही, तर त्याची केस करायची मला 138ची. तर मला ठीक आहे, मी भरपूर केस हँडल केलेले, काही अडचण नाही, तुमची करतो केस काय असेल ते. मग ते दाखल केलं. दाखल केल्यापासून त्याचं पैसे मिळेपर्यंत आटोकाट प्रयत्न केले. त्यांचे ते पैसे मिळवून दिले. मिळाल्यानंतर त्याच्यानंतर मला मर्डर झालेली केस पनवेलची, मुंबईची, माजलगावची, परत उस्मानाबादची, अशा अनेक मर्डरच्या केसेस दिल्या. आणि जो आत्मविश्वास निर्माण झालेला होता ना, की आपण 100% आपल्यासाठी जगातली कुठलीच गोष्ट अवघड नाही, हा आत्मविश्वास ज्यावेळेस मी प्रथम पास झालो होतो. तुमचे जे मित्र आहेत कानडी बदनचे, सुनील साखरे, खऱ्या अर्थानं सुनील साखरेने तुमच्या आयुष्यात गोडवा आणला. हो, त्यांनी अनेक केसेस मला दिल्या सुरुवातीच्या काळामध्ये. आणि त्याच्यामुळं पहिला जो आत्मविश्वास होता, परत तो आत्मविश्वास वाढला. आणि मी म्हणजे जेवढ्या त्यांनी केसेस दिल्या, प्रत्येक केसमध्ये मी त्यांना म्हणजे सक्सेस मिळवून दिलं आणि मीही सक्सेस झालो. त्याच्यातून मलाही 10-5 रुपये मिळाले. आणि तेव्हापासूनची म्हणजे प्रोग्रेस कला सुरू झाला आणि कंटिन्यू आजही म्हणजे बऱ्यापैकी जी काही आहे, आज मी चांगल्यापैकी, मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी माझं प्रॅक्टिस आहे आणि क्रिमिनलची प्रॅक्टिस आजही चांगल्यापैकी करतो. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मला असं वाटतं की तुमच्यामध्ये ऑलरेडीच ते क्रीम होतं, फक्त कोणीतरी यावं लागतं ज्याने आपल्याला संधी दिली पाहिजे. तर तुमचे जे मित्र आहेत साखरे यांनी तुम्हाला ती संधी दिली, त्याच्यामुळे सुरुवात झाली आणि पाहता पाहता आयुष्य बदलून गेलं. कारण तुम्ही सतत प्रयत्न केले, कष्ट घेतले, कारण हे सगळं संघर्षाचा पुढे आलेलं नाही. सर, विचार असं वाटतं की आपण जेव्हा पुढे जातो, जेव्हा आपल्याला यश मिळतं, त्यावेळेला आपल्या मागचं काही दिसत नाही. जनरली मी जे बघतो अवतीभोवती, परंतु आपल्यासारखी माणसं ही पुढे गेलेली असतात, पण ते नेहमीच मागं बघतात आणि मागं बघितलं पाहिजे. तुम्ही आजही गाव विसरलं नाहीत, मित्र विसरलं नाहीत, पाहुणे विसरलं नाहीत, तर म्हणायचं डाऊन टू अर्थ. तर हा गुण कोणी विकसित केलेला आहे का तू स्वतःच? नाही, असं म्हणजे विकसित करण्यासारखं असं मला नाही कुणी आठवत. की मला असं वाटतं की हा माझा उपजत गुणच असावा. कारण मला एक म्हणजे लहानपणापासूनच एक कलेक्शन ऑफ पीपल्स, म्हणजे आणि ती कलेक्शन कुठलं असावं तर चांगल्या व्यक्तीचं कलेक्शन. म्हणजे चांगला कोण, तर माझ्या विचाराशी जे योग्य आहे. समजा मग गोपाळ कांदे असेल, नवनाथ चोरे असेल, साखरे असतील, आमचे रावसाहेब कर्नर असतील, असे अनेक जणांची नावं घेता येतील. असे जी काही म्हणजे डॉक्टर गाडवे सर असतील, अशा अनेक जणांची नावं घेता येतील. हे चांगल्या लोकांचं जे कलेक्शन आहे, चांगल्या लोकांचं कलेक्शन करण्याची माझी सवय आहे. चांगली पुस्तकं आणि चांगली मस्तकं हे आपल्या आयुष्यात पाहिजे आणि त्यानंतरच आपलं आयुष्य फुलतं नाही का? सर, जसं तुम्ही विदेश क्षेत्रामध्ये एक नामवंत विधिज्ञ आहात, त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी आपण जपली करतात. कारण बऱ्याच वेळा काय असतं की पैसा येतोय, बँक बॅलन्स वाढतोय आणि मग मला बाकीचं काही घेणं देणं नाही. परंतु तुम्ही सतत या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपली. आजही अगदी कुठली गरीब व्यक्ती असेल, त्याच्याकडे पैसे नसतील, तर त्या व्यक्तीला फक्त आपण न्याय द्यायचा आहे, आपल्याला लढायचं आहे आणि मग या लोकांकडून दुवा मिळत जाते. तर आम्हाला ऐकायचं की सामाजिक बांधिलकी नेमकी काय आतापर्यंतची? लहानपणापासूनच माझ्या आई वडिलांनी सांगितलेलं की कुणाचंही वाईट करायचं नाही, कुणाबद्दलही वाईट बोलायचं नाही किंवा कुणाबद्दलही वाईट चिंतायचं नाही, आणि चांगल्याची स्तुती करायची आणि चांगल्याचं कौतुक करायचं आणि वाईटाची संगत धरायची नाही. तर हे संस्कार मला माझ्या लहानपणापासूनच माझ्या आई वडिलांनी दिलेले, तात्या आबांनी दिलेले. तर वकिलीमध्ये आल्यानंतर की आपण ठीक आहे, आता आपलं म्हणजे सगळं गाडी झालं, बंगला झालं, म्हणजे सगळ्या जी काय भौतिक वस्तू आहेत ते झालं, जमीन झाली, म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या. पण आता आपणही समाजाशी काहीतरी देणं लागतो.
तर म्हणजे बऱ्याच जणांमध्ये म्हणजे बऱ्याचपैकी बऱ्याच वेळेला जे काही खरोखरच न्याय म्हणजे घेऊ शकत नाही किंवा न्याय मिळून स्वतःला हे करू शकत नाही त्या अनेकांना मी जे एकही रुपया न घेता त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला किंवा खरोखरच जर त्याच्यावर अन्याय झालेला असेल तर म्हणजे स्वतः पैसे खर्च करून मी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि न्याय मिळवून दिलेला आहे. आणि काही वेळेला परिस्थिती असेल जितके काही गरीब परिस्थिती असेल तर त्यांना जेवढे देतील तेवढे पैसे घेऊन मी त्यांना न्याय म्हणजे मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जी काही समाजातले म्हणजे हे आहेत मुलं आहेत त्यांना हे तात्याबाई म्हणजे माझ्यासाठी देव आहे, मोठा भाऊ माझ्यासाठी देव आहे. तात्याबाईच्या नावाने एक प्रतिष्ठान स्थापन केलं तात्याबाई आदर्श प्रतिष्ठान. आणि ते प्रतिष्ठान म्हणजे रजिस्ट्रेशन करून मी अनेक जे काही समजा पोलीस झाले असतील, कुणी न्यायाधीश झाला असेल, कुणी तलाठी झालेला असेल, कुणी सेवक झालेला असेल यांचे सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करून तो समाजाला एक वेगळं म्हणजे काय मेसेज देण्याचं काम मी ह्या तात्याबाई प्रतिष्ठानच्या मार्फत करतो. संघर्षातून आत्मविश्वास आपल्याला मिळतो. अर्थातच आत्ता आपण जी मुलाखत पाहिली आहे ही मुलाखत एका कर्तबगार व्यक्तीची, ज्या व्यक्तीनं मोठ्या संघर्षातून इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे यांनी मागच्या अनेक वर्षापासून विधी क्षेत्रामध्ये तर उत्तम काम केलंच, पण त्याचबरोबर या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपली, वृक्ष लागवड केली. अगदी सांगायचं म्हटलं तर तात्याबाई आदर्श प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक मान्यवरांना त्यांनी मदत केली, अनेकांना पुरस्कार दिले. ही सामाजिक बांधिलकी जपत जपत या ठिकाणी इथपर्यंतचा हा प्रवास पूर्ण केला आहे. निश्चितच आपणास ही मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. सर, शेवट जो आहे तो या क्लिपने करा. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.